माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने गुरुवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडलाय। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रस्त्याच्या बाजूला विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे। यावेळी बोलताना खासदार नारायण राणे यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे। वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून त्यांचे जतन व संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन केले। या कार्यक्रमाला पालकमंत्री नितेश राणे, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज राव राणे, पंचायत समिती सदस्य दिव्या पेडणेकर, हरकुळ बुद्रुकचे सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच सौ पटेल, कलमठचे सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अमेय ठाकूर, कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, कृषी विभाग व महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। वृक्षारोपणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यात आली। भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। नमस्कार, आज या ठिकाणी हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीनं देशी वृक्ष लागवड हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता। आदरणीय या जिल्ह्याचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय आमचे नेते राणेसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी या वृक्षारोपणाचा या ठिकाणी आम्ही शुभारंभ केलेला आहे। त्यांच्यासोबत या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे हेही सुद्धा उपस्थित होते। आमचे जीप सदस्य, पंचायत समिती सदस्य, प्रशासनातील आमचे तहसीलदार देशपांडे साहेब, आमच्या पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तसेच आमच्या ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व कार्यकारिणी आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। सध्याच्या काळामध्ये जो निसर्गाचा जो असमतोल जी वातावरण तयार झालं आहे त्या दृष्टीनं देशी झाडांची लागवड करणं फार या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि पर्यावरण वाचवावं आणि देशी झाडांची जी प्रजाती आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर जंगलतोड झाल्यामुळे त्याचा एक संवर्धन व्हावं या दृष्टिकोनातून आपण देशी झाडांचं या ठिकाणी आज पहिल्या टप्प्यामध्ये आपण 75 झाडांचं नियोजन या नरडवे रोड आणि आमच्या या दुतर्फा करण्याचं योजलं आहे। आणि पुढच्या काळामध्ये हरकुळ बुद्रुक महसुली जो गाव आहे, जो आमचा हरकुळ बुद्रुक ज्या ठिकाणी सुरू होतो मुडेश्वर मंदिर येथे आणि आमचा रामेश्वर मंदिर सांगवे या इथपर्यंतचा जो आमचा पॅसेज आहे तिथपर्यंत आम्ही झाडांची या दुतर्फा लागवड करण्याचा आम्ही या ठिकाणी संकल्प केलेला आहे। यासाठी मला आमच्या सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील आमच्या ग्रामस्थांचं पूर्णपणे सहकार्य लाभले आणि त्यांचं संवर्धन करण्याचा मानस आमच्या ग्रामपंचायतीने या ठिकाणी केलेला आहे। देशी झाडं म्हणजे यामध्ये कुठल्या प्रकारची झाडं म्हणजे या ठिकाणी वड असेल, पिंपळ असेल, आवळा असेल, या ठिकाणी रायवळ आंबा असेल, म्हणजे बकुळी म्हणजे ओळ असेल, सुपारीचं झाड नाही लावलं आपण। ही देशी जी झाडं आहे जंगलातली म्हणजे फॉरेस्ट्रीमधली ती झाडांचं संवर्धन, ज्या झाडांवर पक्षी फळं येतील आणि पक्ष्यांचं सुद्धा त्या ठिकाणी संवर्धन, अशा प्रकारची झाडं आपण या ठिकाणी निवडलेली आहेत आणि त्या प्रकारची आपण या ठिकाणी लागवड करतो।